श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही मकर राशीत असतात. या दिवशी स्नान करणे, दान करणे आणि आपल्या पूर्वजांना जल अर्पण करणे याला खूप महत्त्व आहे. नवीन वर्षातील पहिली आणि सर्वात पुण्यदायी मानली जाणारी ही अमावस्या आहे. पंचांगानुसार 2026 या नवीन वर्षातील पहिली मौनी अमावस्या 17 जानेवारी रोजी रात्री 12:04 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 18 जानेवारीच्या रात्री 1:22 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार मौनी अमावस्या 18 जानेवारीलाच आपल्याला साजरी करायची आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. आपण एखादं घर बघत असतो तर त्या घरामध्ये श्रीमंती ऑलरेडी असते, पण त्या घरामध्ये तरी पण त्यांच्या मुलांची देखील प्रगती होत असते आणि त्या घरामध्ये पैसा देखील येत असतो. तर अशा घरामध्ये आपल्या पूर्वजांची, पितरांची, कुलदेवीची सेवा अमावस्येच्या दिवशी आवर्जून केली जाते. या उलट आपण आपल्या घरामध्ये बघितलं तर आपल्या घरातील मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. तसेच आपण कोणतंही काम हाती घ्या, त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा ते काम पूर्ण करण्यासाठी खूप आपल्याला कष्ट मेहनत करावी लागते. घरात मुलांचे विवाह जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही किंवा अगदी मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. घरामध्ये पैसा येत नाही आणि पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा कष्ट करून मेहनत करून देखील कष्टाचे फळ मिळत नाही. जर आपल्यावरती आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद नसला तर आपण कितीही मेहनत करा, आपल्याला फळ मिळत नाही. तसेच घरामध्ये पितृदोष असला तरी पण असे होत असते. तर हा पितृदोष दूर होण्यासाठी अगदी घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता देखील दूर होईल. आता नकारात्मकता म्हणजे नक्की कोणती? तर भरपूर वेळा आपण घरामध्ये वाईट बोलत असतो, नकारात्मक बोलत असतो, त्यामुळे देखील घरामध्ये नकारात्मकता पसरत असते. त्याचसोबत आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. त्यांच्या मनामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते. अगदी व्यक्ती तोंडावरती गोड गोड बोलत असतात, पण त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे आपण कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व नकारात्मकता, नजरबाधा, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, तसेच पूर्वजांच्या कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल, हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पूर्वजांचा, आपल्या पितरांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. मौनी अमावस्या हा दिवस पितरांच्या तर्पणासाठी अत्यंत शुभ असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून तिळाचे पाणी पितरांना अर्पण केल्याने आणि गरजू लोकांना अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद मिळतो. अशी श्रद्धा आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा, यमुना किंवा कोणत्याही पवित्र नद्यांचे पाणी हे अमृत समान होते. प्रयागराज येथील संगमावर या दिवशी स्नान करण्यासाठी देशभरातून भाविक येतात. गंगेत स्नान केल्याने जन्मजन्मीची पापे धुतली जातात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो असंही सांगितलं जातं. पण आता आपल्याला कुठे लांब जाणे शक्य होत नाही. अशा वेळेस आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि याच पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. तसेच अंघोळ करत असताना आपण गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु या मंत्राचा देखील जप करायचा आहे. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता मौनी अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची देखील पूजा करायची आहे, कारण की हा पौष महिन्यामधील शेवटचा रविवार आहे. त्यामुळे सूर्यनारायणाची पूजा, सूर्याला अर्घ्य द्यायला आपण विसरायचं नाही. आता या दिवशी आपण उंबरठ्याच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे. आता उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं पाणी शिंपडावं. तर हे पाणी का शिंपडावं? कारण की आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात. आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. त्यामुळे अगदी प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं पाणी शिंपडायचं आहे. आता माठातील, मडक्यातील पाणी असेल तर अतिउत्तम होईल. शक्यतो मातीच्या भांड्यातील पाणी घ्यावं आणि ते जर मिळालं नाही तर शुद्ध जल देखील आपण तिथे अर्पण करू शकता. हे पाणी आपण जेव्हा टाकत असतो तेव्हा आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे.
त्याचसोबत या दिवशी आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि 2 थेंब गंगाजल टाकावं आणि हे पाणी घेऊन आपण घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर दक्षिण दिशेला आपण हे पाणी टाकायचं आहे. यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच हे पाणी जेव्हा आपण टाकत असतो तेव्हा आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्यासोबत या दिवशी दही भाताचे काही उपाय देखील करायचे आहे. तर आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे. अगदी मूठभर किंवा वाटीभर भात शिजवून घ्यायचा आहे. आता भात शिजवत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, तर आपल्याला अळणी भात शिजवून घ्यायचा आहे. आता हा अळणी भात शिजवून झाल्यानंतर तो एखाद्या प्लेटवरती किंवा पत्तरवाळीवरती कागदावरती काढायचा आहे आणि या भातावरती आपल्याला 2 चमचे दही टाकायचं आहे आणि हा भात आपण घरामध्ये घेऊन फिरायचा आहे. घराच्या मधोमध उभं राहायचं आहे आणि तुम्ही ज्या पण देवताला मानता तर त्या देवतेचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्ही ज्या पण देवताला मानता तर त्या देवतेचं आपण स्मरण करायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे, माझ्या घरामध्ये जी काही येडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा असेल तर ती दूर होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे. आणि हा जो काही दही भात आहे तर तो आपण घरामध्ये, बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडायचा आहे. घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडावा. आता जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर घरामध्ये चारही कोपऱ्यांना आपण हा दही भात टाकायचा आहे आणि तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर घराच्या बाहेर चारही कोपऱ्यांना असा दही भात टाकायचा आहे. यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती नष्ट होत असते. त्यामुळे आपण असा दही भात तुम्ही घराच्या चारही कोपऱ्यांना शिंपडायचा आहे. अगदी तुम्ही प्रत्येक अमावस्येला असा दही भात घराच्या चारही कोपऱ्यांना टाकू शकता. अगदी तुम्ही शनिवारी संध्याकाळी हा उपाय करू शकता किंवा रविवारी संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. आता हा दही भात आपण किती वेळ तिथे ठेवायचा आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे. जेव्हा घरातील सर्व व्यक्ती घरामध्ये येतील तेव्हा हा उपाय करायचा आहे. हा दही भात आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी हा दही भात तिथून उचलायचा आहे आणि तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. कारण की या दही भातामध्ये संपूर्णपणे नकारात्मक ऊर्जा आहे. त्यामुळे तो दही भात नंतर आपण आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या दही भातामुळे जी काही नकारात्मकता आहे किंवा जी काही इडापिडा आपल्या मागे लागलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते. तसेच आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये लहान मुले असतात तर ते किरकिर करत असतात किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना मेहनत करून देखील त्यांना कष्टाचे फळ मिळत नाही किंवा मुलं घरामध्ये उद्धटपणे बोलतात, रागवतात, चिडतात. अशा अनेक समस्या आपल्याला आपल्या मुलांबाबत असतात. तर मुलांसाठी देखील आपण भाताचा उपाय करायचा आहे. आपण अळणी भात घ्यायचा आहे. मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता तुम्हाला जर 2 मुले असतील तर दोन्ही मुलांवरून हा दही भात तुम्ही उतरून टाकला तरी पण चालेल. तसेच तुमची मुले जर बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मुलांच्या फोटोवरून हा भात उतरून टाकायचा आहे. आता हा भात आपण मुलांवरून 5 वेळा किंवा 7 वेळा उतरवायचा आहे. उतरत असताना आपण म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असं आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हा भात आपण घेऊन छतावरती जायचं आहे किंवा घराच्या बाहेर जायचं आहे. जिथे कावळा किंवा एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे. अगदी पतरवाळीवरती, पुठ्ठ्यावरती जरी हा भात ठेवला तरी पण चालेल. आता हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबत बोलू नये आणि भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबत बोलू नये. आणि यानंतर घरामध्ये आल्यावरती हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत तर ती कामे तुम्ही नक्की करू शकता. असा भात ठेवल्यामुळे मुलांना जी काही नजरबाधा लागलेली असते किंवा नजरबाधा झालेली असते, इडापिडा त्यांच्या मागे असते तर ती पूर्णतः दूर होत असते. आता तो भात जर एखाद्या पक्ष्याने किंवा कावळ्याने जर तुम्ही छतावरती ठेवला असेल आणि तो खाल्लाच नाही तर अशा वेळेस तो भात तुम्ही नंतर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. आता दही भाताचा आपण आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या पितरांसाठी देखील उपाय करायचा आहे. तर आपण दही भात घ्यायचा आहे. दही भातावरती थोडंसं
हळदी कुंकू टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हा दही भात आपण रविवारी संध्याकाळी किंवा शनिवारी संध्याकाळी आपल्या आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. पण त्या अगोदर हा दही भात आपण घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या पितरांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्या. त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाका, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि हा दिवा पूर्वजांच्या, पितरांच्या नावाने प्रज्वलित करा. दिव्याला हळदी कुंकू लावा, फूल वाहा. त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांची स्मरण करायचे आहे. तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे माहीत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता. त्यानंतर आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना, पितरांना म्हणायचं आहे. यामुळे पूर्वजांचा, पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच तिथे बसून ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप देखील करायचा आहे. पितृ अष्टक देखील म्हणायचं आहे. आता पूर्वजांची ही सेवा करून झाल्यानंतर आपण पूर्वजांकडे माफी देखील मागितलेली आहे. त्यानंतर त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करावी. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी, अडथळे असतील तर त्याबद्दल तुम्ही आपल्या पूर्वजांना, पितरांना सांगायचं आहे. तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या, असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे. त्यानंतर आता आपल्या या सर्व सेवा करून झाल्यानंतर हा दही भात आपण तिथून उचलायचा आहे आणि घराच्या बाथरूममध्ये आपण हा ठेवायचा आहे. आता हा उपाय कोण करू शकतं, तर शक्यतो आजी किंवा आजोबांनी हा उपाय करायचा आहे. जे काही वडीलधारी व्यक्ती असतील तर त्यांनी हा उपाय करावा. पण त्यांना जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता हा दही भात ठेवत असताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकच भाव पाहिजे की मी हे सर्व केल्यावरती माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे. अंघोळीच्या बाथरूममध्ये, खिडकीमध्ये आपण हा दही भात ठेवायचा आहे. त्यानंतर आता अंघोळीचं बाथरूम आपण लावायचं आहे, दरवाजा लावायचा आहे. त्यानंतर अंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे. आता शनिवारी उपाय केला असेल तर रविवारी तो भात उचलायचा आहे आणि रविवारी जर तो उपाय केला असेल तर सोमवारी तो भात उचलायचा आहे. सकाळी लवकर उठावं, अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. तो भात उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. आता घराच्या बाहेर नेल्यानंतर हा भात आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे. दक्षिण दिशेला हा भात ठेवायचा आहे. आता भात ठेवल्यानंतर मागे वळून बघायचं नाही की तो भात कुणी खाल्लाय की नाही. भात अशा ठिकाणी ठेवा की जिथे एखादा पक्षी, प्राणी हा भात खाऊन जाईल. आता भात ठेवल्यानंतर मागे वळून बघायचं नाही. तसेच भात ठेवायला जातो तेव्हा देखील कोणासोबत बोलू नये. भात ठेवून आल्यानंतर देखील आपण कोणासोबत बोलायचं नाही. आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे, अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे तर ती कामे तुम्ही नक्की करू शकता. असा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण दही भाताचा उपाय करायचा आहे. त्यासोबत या दिवशी कावळ्याला देखील दही भात ठेवला जातो. कावळ्याला देखील आपण, कारण की कावळा हा आपल्या पूर्वजांचे स्वरूप आहे. दही भात घ्यायचा आहे, खडीसाखरेचं पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या छतावरती ठेवायचं आहे. यामुळे पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.